हाय हॅलो मैत्रिणी, श्री स्वामी समर्थ. मैत्रिणी, मी आहे ना आता बसलेली आहे गहू चाळायला. काल परवा मी गावी गेलते ना, तेव्हा येता वेळेस ना मी गव्हाची गुणी आणलेली आहे आणि ती चाळायला बसले. मी काय केलंय, अर्ध काम आवरलंय घरातलं आणि अर्ध काम तसंच ठेवलंय. पहिले गहू चाळायला बसले ते, कारण त्याच्यामध्ये ना खूप घाणी सोनकिडे पण आहेत आणि त्याच्यातले मला खडे माती पण काढायचे, त्यामुळे ना मी थोडी लवकर बसले होते. म्हणलं बाकीचं काम काय चालू नंतर होईल, पण याला खूप वेळ जाणार होता म्हणून मी काय केलं, अगोदर गहू चाळून घेतले. मैत्रिणी, मला एवढे गहू चाळलाय ना, जवळजवळ मला 4 ते 4.5 तास गेलेले आहेत. कारण आहे ना आता ते वर्ष होत आले त्या गव्हाला, त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये जरा सोनकिडे झालेले आहेत. माझे पहिले गहू संपत आलते म्हणून मी गावी गेल्याच्या नंतर आहे ना घेऊन आले. मी लगेच चालू दळण पण केलं. दळण पण संपलं होतं, मग मी काय केलं, अगोदर दळण करून घेतलं. मग मला ते ना बेबीला क्लासला सोडायच्या टायमाला मला ते घेऊन जायचं होतं म्हणून मी दळण करून ठेवलं. हे पहा मैत्रिणी, मी काय केलं, अगोदर गमिल्यात चाळत होते पण लई सोनकिडे वर यायला लागले म्हणून मी काय केलं, त्या गमिल्यात पाणी घेतलं आणि नंतर गहू चाळले. पहा आता माझे गहू चाळून झालेले आहेत. मी साईडला ठेवले. पहा एवढी अर्ध गमले, त्यामध्ये घाण निघलेली. आता मी बसलेले आहे भांडे घासायला, कारण आता बेबी स्कूलमधून येईन, परत त्याला मला क्लासला नेऊन सोडायचं आहे आणि माझं अजून जेवण. आता भांडे घासल्याच्या नंतर आहे ना पहिले बेबीला क्लासला नेऊन सोडणार आणि आल्याच्या नंतर आहे ना निवांत जेवण करणार. हे पहा मैत्रिणी, माझे आता भांडे घासून झालेत, फुल जाळी भरलेली आहे आणि मी चाललेली आहे आता त्याला क्लासला घेऊन सोडायला. त्याला सोडल्याच्या नंतर आहे ना मी दळण पण ठेवणार आहे चालू. हे पहा, मी ना क्लासला जाताना ना तिथे छान अशी शिवजयंतीची तयारी चालू होती. मस्त असे छान रांगोळ्या काढलेल्या होत्या. खूप छान रांगोळ्या काढल्या होत्या, फक्त बघतच राहा वाटत होतं त्या रांगोळ्याकडे. पहा आता मैत्रिणी, मी आहे ना त्याला इथं क्लासला सोडलं. चला आता मी आहे ना त्याला इथं क्लासला सोडते, कारण क्लासला सोडल्याच्या नंतर मला दळण पण ठेवायचं आहे गिरणीमध्ये. पहा, मी आता इथं ना दळण ठेवलेलं आहे मैत्रिणी गिरणीमध्ये. चला मैत्रिणी, भेटू परत.